मित्रांनो 5-5:30 वाजून गेलेत, 5:30 वाजून गेलेत, 6 वाजत आलेत आणि आभाळ भरपूर निघाले. हो दिसलं. दुपारा 2दा पाऊस झालाय मस्तपैकी आणि उडदाला चांगलं झालंय. पेरलेल्या पिकांसाठी मस्त झालंय वातावरण. आणि मी आलो इकडं रोडवर मस्तपैकी एक रील काढली आणि म्हणलं आता व्हिडिओ काढावं. टाईम होऊन गेलाय म्हणलं भरपूर, काढा मोकर म्हणलं. आधी आणि ती चाललंय त्यांचं काहीतरी नियोजन वाटतं भरपूर प्रमाणात. काय चाललंय मला पण नाही माहिती. म्हणलं मोकार एक व्हिडिओ काढून टाका. वासरू वरटते आमचं, काय झालंय काय माहीत. केस तर माझी कशी बी करा वाकडीच वाटत नाही. राजू आबा दिसतात आलेलं वर, म्हणजे काढा मोकार व्हिडिओ. चालू काय आमचा अनुभव ती बसल्यात मस्तपैकी काय वाट्यावर. खूप भारी झालंय वातावरण, मस्त ओलं झालंय, दहानं उगवायसारखं झालंय. काल परवाजानी पेरले त्यांना उगवायसारखं मस्त झालंय. बाकीच काय नाही विषय. बाह्याचा ट्रॅक्टर आलता तिथं वर माशाकडं लेवला, ती फसला होता, काढला वाटतं गेला लगेच. आता दिवसभरच काय नाही, दुपारपासून पाऊसच आहे, बाकीचा काही विषय नाही. आणू साला खोराक ठेवून, आणू बसला खोराक चारून. तोक कसं आहे ना विजय, मस्तपैकी झालंय. वारं काय सुटा नाही, पान हाला नाही वाऱ्याच. संध्याकाळी धावतंय पाऊस, काय माहिती येतोय काय होतंय. पाऊस संध्याकाळी धावतोय म्हणलं, काय येतोय काय होतंय काय माहिती. येईन वाटतंय बरं का, पाऊस येईनच असं वाटायला लागले. हळूहळू वातावरण लागले व्हायला. वहिनी दवारा तिकडं खाल्लेवाडीला जाऊन आला का? चिकन आणलं, संग्राम दादाला घेऊन आली. गाला लय मोठा बेत आहे मग. सुट्टी नॉट. मित्रांनो पिलं काय रानात जायचं थांबा नाही, तो गेली तिकडं. तो दिसली की तुम्हाला ती शेणा ढिगाऱ्या किती बऱ्या हाणली तरी तिथंच जात्यात. काय करावं आता, पाया पडावं पेलांची. पाया पडले तरी तिकडंच त्यांना. राजनानाची एंट्री झाली तो. कसं आहे गडी, यावं लागते आणि खावं लागते. झाले यावं लागते बसायला. आबाचं काहीतरी बघते वाटते व्हिडिओ. आबा मस्तपैकी वातावरण झालंय पावसाचं, पण दमटलंय झालं. मस्तपैकी आणूचं वासरू काय खातंय काय माहिती. तिकडे कुटीचा आवाज येते, माझा आवाज यायचा नाही, त्यामुळे तिकडे जायचं मी काय कॅन्सल करतो जरा. आबा बसले ते दगडावर. आबावर तरी आबा म्हणतात बंद कर व्हिडिओ, त्यामुळे तिकडं जाय ना. माझा व्हिडिओ काढायचा खिसकोळा माहिती, खेसकोळा. आण भाऊ ही लय काड्या हाणतोय लागा दणकून. लय खायत आहे काय दूध, आम्ही आबानी दूध कमी केले आता वासराला. हा 2 महिने झाला असत्या नाहीत काय टणक झाले हो का वासर. गोंडाळे म्हणजे ती वासलं मधल्या हयात, आता नाही गईच होती बघ ती आता. हा हा कामामुळे लक्ष द्यायला झालं नाही बघ. ए का डोग्याला लयच कोपऱ्यात बांधलाय. लय भारी म्हणून बरं का. आण बघ कुत्र लयच गोल आणलंय. कुठं आणलंय वहिनी? बोकनला काही पण बडद काय आणा जाय निघून. बडदी कुत्री नाही राहत. आण ते कोणाचं ते नसतं राहत बघ की तू मोठं झाल्यावर. काय 2-4 महिने सांभाळले होते होय रान भाऊ.
होय आण भाऊ 5-6 महिने सांभाळ मोठं होईन ही किती बिन कुत्र्याचा विषय झालाय मित्रांनो बाकीचं काय नाही. हा हो ना कारवान हाय मस्त आहे आनंदी गाडी लावली इथं कडावा टाकले मस्त पैकी बाकीचं काय नाही मित्रांनो व्हिडिओ काढायचे बंद करायचे नाही हो. कशी कशी गाण भावून बघ कसं आणा का पाहतात आमची सोपं नव्हतं नात करते काय म्हणते आण भाऊन लावलाय बल हो कसं आहे छानच नियोजन लय जबरट असते कुठं रे हा मग काय ते आणि या दिवसात भेटत बी नाहीत पिले भारी होईन ते पिलो अनुभव भारी गुटगुटी ते मित्रांनो तो तुम्हाला वस्त्र म्हणलं का जाऊ मोठ्या मोठ्या हानते चिपाड दाना दाना खाना खानाच खाते नुसतं दाना दाना खाना खाना सोपं ना विशेष काय नाही चहा पाणी माशी झालंय आबाळ लागले घरा जायला मस्त पैकी मग म्हणलं इकडेच काढा व्हिडिओ तिकडे चकबान केली कुठे चालून काय जाता तिकडे असं झालंय वातावरण हो आमच्या अनुभवाच्या पट्टीत आलाय उडीत बघून मस्त पैकी वल नव्हती तरी बी आला आणि तिकडे वल होऊन तिकडे नीट उगावलं नाही इथं तांबाड राहणार तरी उगावलंय हा ना तांबाट सरच झाला लागा तिकायला तुकड्यांना वल गाबळ वल होत तरी बघ कसलं उगावलंय मस्त नुसतं जिथं गॅरंटी नसते तिथंच टिकतं रे तर झालंय ती उगवून की अनुभव ती उगवणार सगळं बी वल नाही कुरडीला पडलंय ती अनुभव मोकळं रान वाळवाट जिथं रान आहे का मोकळं वाळवाट रान ते हल्ल्यावर पटकुनी वाळतंय रे त्यामुळे तिथं उगवलं नाही पलीकडे तिथं तांबडा पटा आहे का तांबडा पटा त्यात तुमच्या तालीत सगळं उडीत दिसत असून शेजणी आमच्या अकवालात आमच्या ताली सुद्धा इतकं दिसत नाही भरपूर जिथं ढेकळाचा वावर होते दिसत नाही मित्रांनो आज बऱ्याच विषयावर गप्पा चालत कुठं रानातलं कुठं काय कुठे कोण करते कोण काय करते कोण काय करते चालला विषय दुसरं काय नाही अण्णा गेलं तर आता आणू एकटाच बसलाय अण्णा गेलं लोळी मारायला झोपणे केलं गे अण्णा आमचा आदू झोपलाय मांडी तुम्हाला लाव का दुसरा एक विषय आदू मांडीवर झोपला ही विषय दुसरा धडा दुसरा विषय दुसरा तोक आदूला झोपलाय मांडीवर पप्पाचे ना अंकू बघती टीव्ही सोपच नव हो हो का आदू बघा आदू म्हणते उद्या सकाळनं उद्या व्हिडिओ मध्ये जाऊ तुझ्या वह्यान दप्तर मी उद्या सकाळनं व्हिडिओ काढतो मग काय काय आणले अनुभव दप्तर अजून काय काय आणले लय आदूला खर्च आणलाय कडे आदू आता म्हणे घरी राहायचं नाही एक दिवस बी रोज शाळेत जायचे 1 डिसेंबर पर्यंत 6 वर्ष पूर्ण पाहिजे पण आता 1 डिसेंबर नाही पूर्ण जुलै मध्ये पूर्ण होतो घेतात घ्या म्हणायचं काय तवा हा कमी असेल थोडं काय असतं तवा एवढं तेवढं इकडं ते कठीण करत नाही का हा लवकर घातल्यामुळे उलट 1 वर्ष खाली राहायला पाहिजे काय चेंचल होती बिघडायला लागली का चेंचल होती म्हणा बुद्धी चंचल होती होय तिकडे शाळेत गेल्या तरी ती हे तर घरच्यांच ऐकत नाहीत रे बारकी पोरं इकडे जरा चंचल होते ना शाळेत गेल्या हुशार होत्यात मित्र होतात अनुभव नाद लागतो शाळेचा बाकीचं काय नाही मित्रांनो अशाच गप्पा छप्पा चालू प्रत्येक विषयावर गोष्टीवर काय नाही काय चालू चर्चा
चला माझा झाला 10 मिनिटाचा व्हिडिओ. मारल्या इकडल्या तिकडल्या कापा. तुम्हाला एका नजारा दाखवतो खास झाले. ही उडी द्या आमच्या खाल्ल्या तुकड्यातला लागल्या दिसाय हळूहळू. ही इकडं डिपी असं झालंय वातावरण. असं डग दाटून आले आणि मी व्हिडिओ करतो एंड. सकाळच्या भागात भेटू. चला बाय बाय. रामकृष्ण हरी.